नमस्कार मित्रांनो, मी करण मुथा परत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो EIFT मध्ये, एंटरप्रेन्योर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल गोष्ट घेऊन आलेलो आहे की मी एक्सपोर्ट व्यवसाय कसा सुरू केला आणि माझी पहिली एक्सपोर्ट शिपमेंट कशी सुरू झाली. तर मित्रांनो, ही एक साधारण 2015 एंडिंग 16ची गोष्ट आहे की मी आहे किंवा माझा पार्टनर देखील सुरेश राठोड, आम्ही ह्याच्यात काम देखील करत होतो. पण आमची बेसिकली एक चुकी कुठे झाली माहिती आहे की आपल्या इंडस्ट्रीमध्ये मित्रांनो प्रोफेशनलिझम एवढा पाळला जात नव्हता. म्हणजेच काय की आपण एखादं कोणाला मेल करतो कोणत्या व्यक्तीला, त्याचा फॉर्मॅट देखील असेल, मल्टिपल प्रोडक्ट घेऊन आपण काम करत असतो किंवा मल्टिपल मार्केट घेऊन काम करत असतो, बरेच गोंधळलेले असतो. तर ह्या काही गोष्टी बऱ्याच काही चुका झाल्या. त्यामुळे आम्हाला लवकर एक तर कोणाचं मार्गदर्शन नव्हतं आणि लवकर आमची ऑर्डर देखील आम्हाला मिळत नव्हती. पण जसे की आम्ही ह्या बऱ्याच गोष्टीमध्ये वेळ घालवला, अनुभव घेतला, तर तेव्हा आम्हाला कळून आलं की तुम्ही मेल करताना एक प्रोफेशनल मेल पाहिजे. बरेच प्रोडक्ट आमच्याकडे होते, तर स्पेसिफिक आम्ही प्रोडक्ट तेव्हा सिलेक्ट केले, स्पेसिफिक मार्केट सिलेक्ट केलं. बायरशी कम्युनिकेट करताना काही टूल्स ॲप होते ज्या कम्युनिकेशन बॅरियरसाठी आम्हाला हेल्प आउट झाले. त्या व्यतिरिक्त आमच्या डोक्यात एकच असं होतं की हा व्यवसाय सुरुवात करायची म्हणजे मोठी इन्व्हेस्टमेंट लागते. अरे एवढी इन्व्हेस्टमेंट आणायची कुठनं? तर मित्रांनो, आम्ही जी पहिली शिपमेंट केली तर तिथे इन्व्हेस्टमेंटची गरज लागली नाही. तिथे फक्त आणि फक्त नॉलेज, पेशन्स आणि आमची हुशारी, आयडिया, ह्या गोष्टींमुळेच आम्ही पहिली आमची एक्सपोर्ट शिपमेंट सक्सेसफुली काही इन्व्हेस्टमेंट न करता आम्ही ती करू शकलो. आता मित्रांनो, ह्याच्यात विषय कसा झाला की आमची जी पहिली शिपमेंट होती तर आम्हाला असं डोक्यात होतं की अरे इन्व्हेस्टमेंट लागेल, तर एवढी रिस्क कशी घ्यायची, हा मेन मुद्दा. तर जेव्हा आम्ही एक एक पाऊल पुढे सगळं करत गेलो तर तिथे आम्ही सगळ्यात पहिले काय ठरवलं, व्यवसाय म्हणजे मित्रांनो रिस्क, हे समजून घ्या. जगात असा कोणताच व्यवसाय नाही की तो तुम्ही रिस्क न घेता 100% प्रॉफिटमध्येच तुम्ही काम करू शकता. तिथे आम्ही पहिला निर्णय घेतला की नाही, आपल्याला ठामपणे हा व्यवसाय करायचा आहे, तर रिस्क उचलावी लागेल, बट कॅल्क्युलेटेड रिस्क, अंधाधुंद रिस्क नाही. तर सगळ्यात पहिले रिस्क टेकिंग ॲबिलिटी हे तुमच्या डोक्यात ठेवा. भले 10 रुपयाची घ्या, मी म्हणत नाही 10 लाखाची रिस्क उचलून चला, सगळं सोडून चला, नाही. भले छोट्या गोष्टीची रिस्क घ्या, पण जर तुम्ही व्यवसाय करतायत तर तुम्हाला रिस्क टेकिंग ॲबिलिटी हे शब्द तुम्हाला डोक्यात ठेवावे लागणार. तर मित्रांनो, ॲक्च्युअली तुम्ही हा सगळा विचार करून तुम्ही ॲक्शन घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय, जेव्हा आता मी हा सगळा प्रकार घडला तर आमची पहिली शिपमेंट होती पोमोग्रॅनेट म्हणजे डाळिंबची. ती काय मोठी मित्रांनो शिपमेंट नव्हती मित्रांनो, 2 टनाची होती, पण ती थेट होती कॅनडा आणि युरोप मार्केटला. तर आमच्या ज्या काही पेमेंट कंडिशन ठरल्या त्या होत्या 50% ॲडव्हान्स होत्या. तर इथे मी सप्लायरशी कंटिन्यूस ये जा करत होतो, भेटत होतो. तर अशा प्रकारे मग सप्लायरकडनं मी थोडंफार काही क्रेडिट घेतलं. 50% ॲडव्हान्स आल्यावर मी सगळ्यात पहिले एक तर काय केलं, तर मी वेबसाईट बनवलेली जी मला लागत होती, प्रोफेशनल मेल ID ठेवलेला, कंपनी मी देखील सुरू करून घेतलेली. तर इथे थोडीफार माझी जी काही गुंतवणूक झाली ती या ॲडव्हान्समधनं मित्रांनो कव्हरअप झाली. मग ॲडव्हान्स आल्यावर तो माल थोडाफार काही खरेदी केला, काही क्रेडिट टर्म्सवर मी सप्लायर बरोबर बोलणी केली, काही बाकीच्या गोष्टीत देखील मला क्रेडिट मित्रांनो मिळालं. आणि अशा प्रकारे मी पहिली सक्सेसफुल शिपमेंट केली. पुढचं पेमेंट आलं, त्यानंतर ह्या सगळ्या इथल्या पेमेंट माझ्या कव्हरअप झाल्या. आता पेमेंट टर्म मित्रांनो ह्याच्यात 3 प्रकारचे असतात. म्हणजे काय, ॲडव्हान्स पेमेंट टर्म, लेटर ऑफ क्रेडिट पेमेंट टर्म आणि बँक गॅरंटी. तर ह्या 3 पेमेंट टर्मवर तुम्ही सक्सेसफुली एक्सपोर्ट व्यवसाय नक्कीच सुरू करू शकता. तर अशा ह्याच्यात मला सांगण्याचा उद्देश काय की जे ॲक्शन टेकर असतात तेच मित्रांनो मनी मेकर असतात. तेव्हा जर मी परिस्थितीला घाबरलो असतो, तेव्हा जर मी निर्णय घेतला नसता, किंवा तेव्हा जर मी ह्याच विचारात राहून गेलो असतो की मला पैसे लागणारे, मी व्यवसाय कसा सुरू करूया, तर मित्रांनो आज आम्ही जगभरात 3 देशात स्वतःचे सेटअप घेऊन काम करू शकलो नसतो. म्हणजेच कुठे, दुबई, इराण आणि टर्की. तर अशा प्रकारे आम्ही सक्सेसफुली पहिली शिपमेंट केली आणि आज आम्ही बऱ्याच लोकांना आमच्याबरोबर जोडवून रिस्क फ्री सक्सेसफुली शिपमेंट करायला देखील मदत करतो. तर तुम्हाला देखील जर एक्सपोर्ट व्यवसाय तुमचा सुरू करायचा असेल तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आमच्याबरोबर जोडून नक्कीच तुम्ही व्यवसाय हा सुरुवात करू शकता.